पुण्यातील जर्मन बेकरी प्रकरणातील कुख्यात आरोपी बंटी जहागीरदार याच्या अंत्यविधीला हजारो लोक उपस्थित होते। देशद्रोही कारवाया करणाऱ्याच्या समर्थनार्थ होणारी ही गर्दी चिंताजनक आहे। हजारो निरपराध लोक मारणाऱ्याला समर्थन मिळतेच कसे, देश चाललाय कुठे, असा सवाल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला। वर्षाला 17,000 गुन्हे घडणाऱ्या नगर जिल्ह्याला शिस्त लावण्यासाठी सरकार वाटेल ती मदत देईल असे आश्वासन त्यांनी नगरच्या पोलिसांना दिले। विखेंचे हेच भाषण सध्या चांगलेच व्हायरल होत आहे। विखेंनी आपल्या भाषणात मांडलेले हे मुद्दे विचार करायला लावणारे आहेत। नेमकं काय म्हणाले विखे पाटील हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। बंटी जहागीरदारची 2 दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये हत्या झाली। जर्मन बेकरी प्रकरणातील संशयित आरोपीचा जर्मन हॉस्पिटल समोर अंत झाला। हा केवळ योगायोग होता। या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी 24 तास अटक केली। बंटीवर 18 प्रकारचे गंभीर व अतिगंभीर गुन्हे दाखल होते। एवढंच नाही तर ATS, गुप्तचर यंत्रणा यांच्याही रडारवर तो होता। दोन्ही वेळा हद्दपारीची कारवाई त्याच्यावर झाली होती। तरी बंटी जहागीरदारच्या मृत्यूच्या बातम्या सुरू झाल्यावर एका समाजाकडून त्याचा मोठेपणा दाखवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला। बंटीबाबतची कोणतीही बातमी असली की त्याच्या खालील विशिष्ट समाजाकडून थेट धमकी वजा कमेंट येऊ लागल्या। जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटात तो फक्त संशयित होता असं म्हटलं जाऊ लागलं। हे सगळं गंभीर होतं। प्रत्येक चॅनलच्या किंवा वृत्तपत्राच्या सोशल मीडियावरील बातम्यांखाली येणाऱ्या काही विशिष्ट समाजाच्या कमेंट्सवर पोलिसांनी लक्ष द्यावं असा सूरही निघाला। गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणाऱ्या कमेंटचं प्रोफाईल पोलिसांनी चेक करावं असंही काहींचं म्हणणं होतं। नेमक्या याच मुद्द्यावर पालकमंत्री विखेंनी बोट ठेवलं। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास 28 4-चाकी गाड्या देण्यात आल्या। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे वाहनांचा लोकार्पण सोहळा झाला। त्या कार्यक्रमात मंत्री विखे यांनी या गंभीर प्रकरणाकडे पोलिसांचे लक्ष वेधले। विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते आपण एकदा पाहू। आर्थिक गुन्हेगारी एकदम वाढली। आता श्रीरामपूरचं प्रकरण घडलं काल परवा, त्याजवळ कट्टे घेऊन फिरणारे लोक होते, मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळी। काय दुर्दैवानं गोळीबार झाला, कोण लोक हजर होते तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना। पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती। त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कोण आले ते, कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते काही लोक। बाहेरून किती लोक आले होते अंत्यविधीला, आम्ही काही थांबणार का नाही। मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधना, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधना पाहिजे, आम्ही सगळे जायला तयार आहोत। ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे। घारगे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे। श्रीरामपूरला अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांची व्हिडिओग्राफी पोलिसांनी करायला हवी होती। श्रीरामपूर हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे। नेवाशाची ही तीच परिस्थिती आहे। गुन्हेगार राजरोसपणे कट्टे घेऊन फिरतायत। दुर्दैवाने काही राजकीय मंडळी मतांच्या राजकारणामुळे त्यांचे लांघूल चालन करतायत। पोलिसांनी हे सगळं थांबवायला हवं। जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी सरकारकडून पोलिसांना काय हवं ते सगळं पुरवू। 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, कितीही पैसे लागू द्या, जिल्हा नियोजन मधून ते दिले जातील। पण जिल्ह्याला पडलेल्या या गुन्हेगारीचा, अंमली पदार्थाचा हा विळखा सोडायला हवा, अशी अपेक्षा पालकमंत्री विखेंनी व्यक्त केली। जिल्ह्यात सुरू असलेल्या आर्थिक घोटाळ्यांकडेही विखेंनी लक्ष वेधले। ते म्हणाले, जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये। कुणी उपोषण वगैरे करत असेल तर त्याला घाबरू नका। आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट शोधा। गुन्हेगारीचा पूर्ण बिमोड करण्यासाठी यंत्रणा उभारा। गुन्हेगारीचे स्वरूप बदलले तसे पोलिसांनीही कारवाईचे स्वरूप बदलावे। सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे। शासन फक्त वाहने देणार नाही तर तुमच्या व तुमच्या कुटुंबाचे प्रश्नही सोडविल। नगर शहरात पोलीस निवासस्थानासाठी 322 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। सायबर गुन्हे व इतर गुन्हेगार शोधण्यासाठी प्रत्येक तालुक्यात CCTV बसवण्यासाठीही निधी दिला जाणार आहे। उपविभागीय स्तरावर अत्याधुनिक कमांड सेंटर उभारणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। मित्रांनो, गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।